नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. आज 8 मार्च 2026 जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कामशेतच्या वतीनं कामशेत ग्रामपंचायतीचे सदस्य, कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर आम्ही सरपंच या ठिकाणी रुपेश गायकवाड आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल नेमकं? आज 8 मार्च प्रथमतः सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. आज ग्रुप ग्रामपंचायतमध्ये जे विद्यमान सदस्य आहेत, सुमारे 17 जणांची आमची बॉडी आहे, त्यामध्ये 9 महिला सदस्य आहेत. तर त्या सदस्यांचा सन्मान, त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये 11 अंगणवाड्या आहेत. त्या 11 अंगणवाड्या सेविका असतील, मदतनीस असतील, 10 आशा वर्कर असतील. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे काही महिला काम करतात, म्हणजे आपल्या समाजामध्ये कामशेतमध्ये चांगलं उल्लेखनीय काम करणाऱ्या सर्व ज्या महिला आहेत, त्यांचा सन्मान या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज त्यांना आम्ही करत आहोत. या ठिकाणी माजी उपसरपंच निलेश दाभाडे आहेत. काय सांगाल? महिला दिनानिमित्त काय शुभेच्छा द्या? प्रथमतः जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना, माता माऊलींना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी यापूर्वी आम्ही 1 तासापूर्वी अगोदर महिला दिनाच्या निमित्ताने ज्या आदिवासी महिला ज्या आपल्या कामशेतमध्ये बाहेर नेऊन उदरनिर्वाह करतात, त्यांचा मान सन्मान सत्कार ज्या आमच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर आपल्या कामशेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून कामशेत ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या ज्या सेविका आहेत, परत त्याचबरोबर स्वच्छता कर्मचारी महिला आहेत, त्याचबरोबर आशा वर्कर असतील, ग्रामपंचायत सदस्य महिला असतील, अंगणवाडी सेविका असतील, ह्या सर्वांचं दरवर्षीप्रमाणे त्यांचं एक उल्लेखनीय कामकाज असतं आपल्या कामशेतच्या कामकाजामध्ये. त्यामुळे त्यांचा एक उचित मान सन्मान झाला पाहिजे. या अनुषंगाने कामशेत ग्रामपंचायतच्या मध्ये सरपंच असतील, सर्व सदस्य असतील, यांच्या वतीने एक आदर्श या महिला सर्व आहेत यांचा सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत. पुन्हा एकदा मी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. काय महिला दिनानिमित्त काय शुभेच्छा द्या? प्रथमतः मी महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा देतो. आज महिला दिन आहे, पण बघा ना, महिलांना त्यांच्या घरचं काम करून, मुलांचं, नवऱ्याचं, सर्वांचं काम करून महिला दिन आहे म्हणून त्यांना सुट्टी आजही नाही. प्रथमतः म्हणजे नाही का, त्यांनी खूप काही जीवनामध्ये त्यांच्या त्याग करतात. पुरुषांना किंवा मुलांना, त्यांना सगळ्यांना सांभाळून आज महिला दिनानिमित्त आज सगळे इथं महिला आहेत. त्या खरंच त्यांचं काम करून घराचं सर्व परपंच पाहून त्या महिला दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, आणि म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान ग्रामपंचायतीच्या वतीनं होतोय. काय सांगाल? प्रथमतः नमस्कार. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि दरवर्षीसारखं आज पण आपण इथे सगळेजण गोळा झालेले आहे महिलांचा सन्मान करण्यासाठी. तो हे ग्रामपंचायतीच्या वतीने होत आहे. आणि आशा वर्कर्स झाले, अंगणवाडी शिक्षिका झाले, हे सगळं म्हणजे दरवर्षी 365 डेजमधून ते टोटल 365 डेज असं नाही की ते घरी असून पण ते कामं करतात. तो ह्याची त्यांना ते एक महिलांनी दुसऱ्या महिलाला सपोर्ट करायला पाहिजे, त्यांना डिमोटिवेट नाही करायला पाहिजे. आणि अंगणवाडी शिक्षिका असे आहेत आणि आशा वर्कर्स, ते दुसऱ्यांच्या घरी जाणं, मदत करणे, हे खूप मोठी बाब आहे. आणि हे असंच सिटीमध्येच तर खूप लोक बाहेर जॉब वगैरे जातात, कुठे कुठे काय काय करतात आणि मोठ्या पदावर पण आहे. आज आपला मुख्यमंत्री जे आहे, उपमुख्यमंत्री आहे, सर्व स्त्री आहे. तो आपण पण पुढे जाऊ शकतो असं नाही. आणि मावळामध्ये आणि आपल्या खेडेगावात पण आज किती महिला अशी आहे की जे स्टडीज करून पुढे जात आहे, शिक्षण आहे. आता पहिल्यासारखं काही राहिलेलं नाही आहे की बाबा शिक्षण घ्यायचं नाही, असं काहीच नाही राहिलेलं. तो एक महिलांनीच दुसऱ्या महिलेला सपोर्ट करायला पाहिजे. आणि परत सर्वांना एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जागतिक महिला दिन हा जगामध्ये साजरा होतोय. महिलांना महिलांच्या हक्क अधिकाराची जाणीव या महिला दिनानिमित्त अनेक उपक्रम मावळ तालुक्यामध्ये साजरे केले जात आहेत. यामध्ये कामशेत ग्रामपंचायतीच्या वतीनं महिलांचा सन्मान करण्यात आलेला आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे. धन्यवाद.